घेऊन एकच वाचून केलं असतं तर त्याला आपल्याला हे करायचं पुढे पुढे आता एक मोडेल एजंट तुम्हाला सांगितलं प्रत्येक केंद्रामध्ये कुणाला द्यायचं निवडून जे काय कर्तव्य असणार त्याची प्रतिनिधी आणि वृत्त पत्र प्रतिनिधी छायाचित्र यांच्या बाबतीत त्यांना छायाचित्र घेण्यास मुभा नाही मतदार केंद्राच्या आधी आहे आलो आहे त्या बाबतीत त्याला आपण छायाचित्र घेऊ शकतो पण ईव्हीएम वर मतदान करताना छायाचित्रास मुभा नाही त्याची आपल्याला कल्पना द्यायची आहे पुढे माध्यमिक शिक्षक संघ आज या ठिकाणी बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता दुसऱ्या टप्प्यातल्या प्रशिक्षणासाठी या ठिकाणी या तालुक्यातले प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक काही कॉलेजचे प्राचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत। अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी ट्रेनिंग सत्र सुरू आहे। ट्रेनिंगमध्ये सुरुवातीला ज्या शिक्षकांनी मशीनचं ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यांना दुसऱ्या सत्रामध्ये प्रत्यक्षात कामकाजाच्या वेळेस निवडणुकीच्या प्रक्रियेच्या दरम्यान कशा पद्धतीने फॉर्म्स भरणे आहे किंवा ट्रेनिंग त्या पद्धतीचं ट्रेनिंग त्या ठिकाणी असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बार्शी तालुक्यातील सर्व शिक्षकांना आणि बंधू भगिनींना अतिशय चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग या ठिकाणी देणारे सहाय्यक निवडणूक अधिकारी FR शेख साहेब त्याचबरोबर मुख्य न्यूज साहेब यांची टीम अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी ट्रेनिंगचं सत्र चालू केलेलं आहे। त्याचबरोबर ट्रेनिंगच्या दरम्यानमध्ये शिक्षकांना त्यांनी या ठिकाणी भोजनाची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। परंतु दिनांक 7 तारखेला आणि दिनांक 8 तारखेला ज्या शिक्षक बंधू भगिनींना CTET परीक्षा परीक्षा त्यांची आहे त्या शिक्षक बंधू भगिनींना या प्रक्रियेच्या दरम्यान पूर्णपणे वगळण्यात यावी अशी सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने या ठिकाणी मी जाणीवपूर्वक मागणी करतो। पुनश्च एकदा सगळ्या शिक्षकांना ट्रेनिंग उत्तम दिल्यामुळं येणारी जी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक पूर्णपणे अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली जाईल अशी या ठिकाणी मी जाणीवपूर्वक अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।